गुड इव्हनिंग फ्रेंड्स. इंग्रजीमध्ये 3 प्रकारची आर्टिकल्स असतात. ए, एन, द. ही आर्टिकल्स काही जणांनी शिकलेली असतील किंवा यदाकदाचित काही जणांना माहितीही नसतील. काही हरकत नाही. आजच्या या सुंदर आणि आकर्षक अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की तिघही आर्टिकल्स केव्हा वापरत नाही. काय म्हणतोय मी? तिघही आर्टिकल्स केव्हा वापरत नाही या विषयाबद्दल आपण आजचा व्हिडिओ बनवित आहोत. म्हणजे नेमकं इंग्रजीमध्ये ए, एन, द हे जे काही 3 आर्टिकल्स आहेत, हे इंग्रजीमध्ये केव्हा वापरत नाही असा आपला आजचा विषय आहे. लक्षात घ्या, प्रॉपर नाउन्स म्हणजे विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे काय असतं? व्यक्तीची नावे, गावांची नावे, शहरांची नावे, देशांची नावे, पर्वतांच्या नावापूर्वी आर्टिकल्स वापरत नाही. म्हणजे या जगात जी जी विशेष नामं आहेत, त्या विशेष नामांपूर्वी, त्या प्रॉपर नाउन्सपूर्वी ए, एन, द तिघही आर्टिकल्सपैकी कोणतंही आर्टिकल्स वापरत नाही. हा परमानंट नियम लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याकडून चुका होणार नाहीत. मग नेमकं प्रॉपर नाउनची उदाहरणे काय आहेत बघा. राहुल, मुंबई, इंडिया, माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट हे शिखराचं नाव आहे, पण ते विशेष नाम आहे. मग आपण आता द राहुल, अ मुंबई, द रुपाली, द श्रीरंग, द दीपक, द संकेत, द कुणाल आपण असं म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण की जी काही विशेष नामं आहेत, जी काही प्रॉपर नाउन्स आहेत, या प्रॉपर नाउन्सच्या अगोदर, विशेष नामांच्या अगोदर ए वापरत नाही, द वापरत नाही आणि एन म्हणजे ए एन एन देखील वापरत नाही. हा पहिला नियम लक्षात ठेवा. आपल्याला शाळेच्या अभ्यासाच्या दृष्टीने व्याकरणात कामाचं आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा पॉइंट्स, हा मुद्दा, ही कॉन्सेप्ट खूप खूप आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. अजून ए एन द कोठे वापरत नाही, तर दुसरी कॉन्सेप्ट आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम, की ज्या शब्दातून आपला भाव व्यक्त केला जातो किंवा ज्या शब्दातून आपली क्वालिटी सांगितली जाते, आपले गुण वैशिष्ट्ये सांगितले जातात, अशा सर्व शब्दांना ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम असे म्हणतात, की ज्या शब्दांच्या माध्यमातून आपण भाव व्यक्त करतो, दुसऱ्यांविषयी आपलेपणा व्यक्त करतो, दुसऱ्यांच्या गुणांबद्दल सांगतो, क्वालिटीबद्दल सांगतो, त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम म्हणतात. मग नेमकं भाववाचक नामाची उदाहरणे अशी असंख्य आहेत, पण काही मोजकी आपण बघू. ऑनेस्टी, याला हॉनेस्टी म्हणू नका, इथं एच हा सायलेंट आहे. ऑनेस्टी, लव, हॅपीनेस, विजडम ही सर्व भाववाचक नामे आहेत, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. आपण असं म्हणतो बघा वाक्य, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आपण द ऑनेस्टी म्हणत नाही. जर आपण द ऑनेस्टी म्हटलं तर आपलं वाक्य ग्रॅमॅटिकली चुकू शकतं, व्याकरणिक चुकू शकतं. थोडक्यात जी जी काही भाववाचक नामाची उदाहरणे आहेत, ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची उदाहरणे आहेत, त्यांच्या अगोदर द, एन, अ या तिघांपैकी कोणतंही आर्टिकल्स वापरलं जात नाही. एक लक्षात ठेवा. आता बघा, अजून तिसरी कॉन्सेप्ट कोणती आहे, की ज्याच्या अगोदर आपण ए एन द वापरू शकत नाही किंवा आपल्याला वापरता येणार नाहीत. मटिरियल नाउन. आता मटिरियल नाउन म्हणजे काय? पदार्थवाचक नामे. आता पदार्थ कुणाला म्हणावं बघा, जेव्हा आपण पदार्थाचा सामान्य अर्थाने उल्लेख करतो, तिथे आर्टिकल्स टाळले जातात. मग पदार्थ वॉटर असू शकतं,
गोल्ड म्हणजे सोने असू शकतं, मिल्क म्हणजे दूध असू शकतं, शुगर म्हणजे साखर असू शकतं, आयर्न म्हणजे लोखंड असू शकतं. म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून काही खूप सारी मटेरियल्स नाऊन आहेत. या मटेरियल्स नाऊनच्या अगोदर ए, एन, द तिघांपैकी कोणतंही आर्टिकल्स वापरलं जात नाही. वाक्य बघा, गोल्ड इज अ प्रेसियस मेटल. तर गोल्डच्या अगोदर आपण द गोल्ड असं म्हणू शकत नाही. अ गोल्ड म्हणू शकत नाही. एन गोल्ड म्हणू शकत नाही. कारण की गोल्ड हे पदार्थवाचक नाम आहे, मटेरियल नाऊन आहे. आपण द वॉटर म्हणू शकत नाही. द मिल्क म्हणू शकत नाही. द शुगर म्हणू शकत नाही. द आयर्न म्हणू शकत नाही. कारण ही सर्व पदार्थवाचक नामे आहेत. म्हणजे यांच्या अगोदर ए एंड द तिघांपैकी कोणतंही आर्टिकल्स वापरलं जात नाही. पुन्हा पुढची कॉन्सेप्ट अशी आहे, प्लुरल नाउन्स म्हणजे जे अनेकवचनी नामे आहेत. आता अनेकवचनी आपल्याला समजतं, एक वचन, अनेक वचन. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. मग जी काही अनेकवचनी नामे असतात, त्यांच्या अगोदर या तिघांपैकी कोणतंही आर्टिकल्स वापरलं जात नाही. बघा, उदाहरण, चिल्ड्रेन. चिल्ड्रेन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त मुले. डॉग्स एकापेक्षा जास्त कुत्रे किंवा कुत्री. ट्रीज एकापेक्षा जास्त वृक्ष किंवा झाडे. ट्री म्हणजे एक, डॉग म्हणजे एक, चाइल्ड म्हणजे एक, पण चिल्ड्रेन म्हणजे अनेक. डॉग्स म्हणजे अनेक, ट्रीज म्हणजे अनेक, बॉईज म्हणजे अनेक, गर्ल्स म्हणजे अनेक, स्कूल्स म्हणजे अनेक, क्लासेस म्हणजे अनेक, चेअर्स म्हणजे अनेक, टेबल्स म्हणजे अनेक, हाऊसेस म्हणजे अनेक. किती उदाहरण देऊ शकतो मी तुम्हाला? हजारो उदाहरण देऊ शकतो. तर चिल्ड्रेन लाइक चॉकलेट, चिल्ड्रेन लाइक चॉकलेट. तर यांच्या पूर्वी म्हणजे हे जे काही अनेक वचनी नामे आहेत, यांच्या पूर्वी किंवा यांच्या अगोदर ए वापरला जात नाही, एन वापरला जात नाही आणि द देखील वापरला जात नाही. पुन्हा अजून पुढची कॉन्सेप्ट आहे. आपला आजचा विषय काय आहे पुन्हा समजून घ्या. आपला आजचा विषय काय आहे किंवा आपला आजचा विषय नेमका काय आहे, की इंग्रजीमध्ये ए, एन, द ही तिघही आर्टिकल्स कोठे वापरत नाहीत, हे मी सांगते आपल्याला, राईट? बघा, पुढची कॉन्सेप्ट बघूया आपण, जेणेकरून आपल्याला आजचा विषय क्लिअर होईल. लँग्वेजेस आणि सब्जेक्ट. या जगामध्ये, या भारतामध्ये, काय म्हणतोय मी? या जगामध्ये, या भारतामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत, लँग्वेजेस आहेत, त्यांच्या अगोदर ए एन द वापरत नाही. किंवा या जगामध्ये किंवा या भारतामध्ये जेवढे विषय आहेत, विषय म्हणजे काय? जे करिक्युलमच्या माध्यमातून शिकवले जातात, जे सिलॅबसच्या माध्यमातून शिकवले जातात, त्यांच्या अगोदर ए एन द तिघं आर्टिकल्सपैकी कोणतंही आर्टिकल्स वापरत नाही. कोणतीही भाषा किंवा शैक्षणिक विषयाच्या नावापूर्वी आर्टिकल लागत नाही. म्हणजे आपण द इंग्लिश म्हणू शकत नाही. मराठी द मराठी म्हणू शकत नाही. फ्रेंच द फ्रेंच म्हणू शकत नाही. किंवा अ, आपण मॅथेमॅटिक्स द मॅथेमॅटिक्स म्हणू शकत नाही. द संस्कृत म्हणू शकत नाही. म्हणजे कोणत्याही भाषेच्या नावापूर्वी किंवा कोणत्याही सब्जेक्टच्या नावापूर्वी ए, एन, द तिघं आर्टिकल्सपैकी, आता आर्टिकल्स म्हणजे काय? उपपदे. या तिघं उपपदांपैकी कोणतेही उपपद वापरले जात नाही. उदाहरणार्थ बघा, मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री हे सर्व विषयांची नावं आहेत. याच्याने मराठी लँग्वेज आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, पण मॅथेमॅटिक्स आणि हिस्ट्री हे 2 सब्जेक्ट्स आहेत, विषय आहेत. तर आय एम लर्निंग इंग्लिश आपण असं म्हणू शकत नाही, आय एम लर्निंग द इंग्लिश, आय एम लर्निंग द मराठी, आय एम लर्निंग द मॅथेमॅटिक्स, आय एम लर्निंग द हिस्ट्री. ओके, समजतंय? इन अ सिंपल लँग्वेज आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू. सोप्या भाषेत मी आपल्याला स्पष्टीकरण देत आहे. बघा, अजून पुढची कॉन्सेप्ट आहे, जे गेम्स आहेत आणि स्पोर्ट्स. आता गेम्स आणि स्पोर्ट्स म्हणजे काय? खेळ. जे खेळ आहेत, हॉकी असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, राईट? अजून जे काही असतील, फुटबॉल असेल, चेस असेल, बॅडमिंटन असेल, जे जे काही खेळ आणि स्पोर्ट्स असतील,
यांच्या अगोदर ए, एन, द या तिघं आर्टिकल्सपैकी म्हणजे उपपदांपैकी कोणतंही उपपद वापरत नाही. बघा, क्रिकेट, फुटबॉल, चेस, खो-खो, व्हॉलीबॉल, राईट? कबड्डी हे सगळी खेळांची नावं आहेत. तर वाक्य काय दिले बघा, ही प्लेज क्रिकेट असं म्हणू शकत नाही आपण. ही प्लेज अ क्रिकेट. ही प्लेज अॅन क्रिकेट. ही प्लेज द क्रिकेट असं नाही, राईट? एक गोष्ट लक्षात घ्या, गेम्स आणि स्पोर्ट्स यांच्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल्स वापरलं जात नाही. शेवटची कॉन्सेप्ट अशी आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो. मील्स, आता मील्स म्हणजे काय? जेवण, जेवणाची वेळ. जेवणाच्या वेळांच्या नावापूर्वी सामान्यतः आर्टिकलचा वापर नाही करत. उदाहरणार्थ लंच, डिनर, ब्रेकफास्ट. वाक्य दिलेले, व्हॉट डिड यू हॅव फॉर ब्रेकफास्ट. आता लंच, डिनर, ब्रेकफास्ट हे तिघही शब्द आपल्या जेवणाशी, भोजनाशी, थोडक्यात खाण्याशी संबंधित आहेत. मग जेवढे काही शब्द इंग्रजीमध्ये आपल्या भोजनाशी, जेवणाशी, खाण्याशी संबंधित आहेत, त्यांच्या अगोदर ए, एन, द वापरत नाही. राईट? महत्वाची टीप अशी दिलेली आहे, जर वरीलपैकी कोणतेही नाम विशिष्ट संदर्भात वापरले जात असेल तर मात्र दचा वापर केला जाऊ शकतो. कसं? द वॉटर इन दिस बॉटल इज कोल्ड. आता वॉटर हे काय आहे हो? मटेरियल नाउन आहे. आता मटेरियल नाउन म्हणजे काय? पदार्थवाचक नाम. मी काय म्हटलं नियमामध्ये, की पदार्थवाचकाच्या नावाच्या अगोदर कोणतंही आर्टिकल्स वापरलं जात नाही. पण इथे एक वाक्य दिलेलं आहे शेवटी, द वॉटर इन दिस बॉटल इज कोल्ड. येथे आपण सर्व पाण्याबद्दल नाही बोलत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण पाणी पितो किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण पाणी पाहतो, बघतो, त्या पाण्याबद्दल आपण बोलत नाहीये. की माझ्यासमोर एक बाटली आहे, लक्षात घ्या. तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. माझ्यासमोर एक बाटली आहे आणि त्या बाटलीमध्ये पाणी आहे. मग मी फक्त त्या बाटलीमध्ये, लक्षात घ्या, फक्त त्या बाटलीमध्ये असणाऱ्या पाण्याबद्दल मी बोलत आहे. मग तेव्हा त्या पाण्याच्या अगोदर किंवा कोणत्याही पदार्थवाचक नावाच्या अगोदर मी द वापरू शकतो. म्हणजे फक्त त्याच बाटलीतील पाणी, म्हणजे पर्टिक्युलर, विशेष अशा वेळेला द वापरला जातो. तर निश्चित हा जो व्हिडिओ आहे, हा आपण पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक जर ऐकला, काळजीपूर्वक पाहिला, काळजीपूर्वक अभ्यासला, तर मी आपल्याला सगळ्यांना विनंती करून सांगतो, की नेमकं आर्टिकल्स कोठे वापरतात आणि कोठे वापरत नाही, ही समस्या आपल्या वाचनातून, आपल्या लेखनातून आणि आपल्या संभाषणातून म्हणजे इंग्लिश स्पोकनच्या माध्यमातून कायमची दूर होईल. ही कटकट आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ माझा समजून घ्या. म्हणजेच तुम्हाला नेमकं ए कुठे वापरू नये, ॲन कुठं वापरू नये आणि द कुठं वापरू नये हे आपल्या लक्षात येईल. मग वाचन करत असताना, बोलत असताना, लिहित असताना वी विल नॉट मेक एनी काइंड ऑफ स्पेलिंग मिस्टेक्स, राईट? तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.